नमस्कार. सृष्टी रचयिता, विश्व निर्माता, जग निर्माता, रक्षण करता, पालन करता, देव, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा. देव हा चराचरात आहे, कणाकणात आहे. देव हा सर्वत्र आहे. देवाशिवाय काही नाही. देवाशिवाय हे ईश्वर नाही. देवाशिवाय हे जग नाही. देवाशिवाय काहीच नाही, काहीच नाही. देव आहे तर सर्व आहे. म्हणून देवाशिवाय माणसाचं पान सुद्धा हलत नाही. हा देव, हा ईश्वर सर्वत्र आहे. चराचरात आहे, कणाकणात आहे, प्रत्येक गोष्टीत आहे, वस्तूत आहे, प्रत्येक माणसामध्ये आहे. देवाचं अस्तित्व सर्वत्र आहे, सगळीकडे आहे. फक्त शहाणपणाने, समजदारीपणाने समजून घेणे आवश्यक आहे. चांगल्या कार्याला, चांगल्या कामाला देव ईश्वर मदत करत असतो. मदतीला देव धावून येत असतो. जगातील प्रत्येक माणसाची कोण्या ना कोण्या रूपात, कशा ना कशा रूपात देव मदत करत असतो. म्हणून देव आहे की नाही अशी शंका बाळगू नका, कारण देव आहेच. देव सर्वत्र आहे. जो चांगलं कार्य करतो, जो चांगलं बोलतो, जो चांगलं वागतो, जो चांगलं राहतो, जो चांगलं ऐकतो, जो चांगलं वर्तन करतो, जो दुसऱ्यांना सहकार्य करतो, जो विचार सुंदर ठेवतो, मन सुंदर ठेवतो, जो कष्ट मेहनत करतो, जाणीव ठेवतो, ध्येय ठेवतो, ध्यास ठेवतो, जिद्द चिकाटीने, इच्छा आवडीने, आवड गोडीने, संयम सहनशीलता बाळगून, स्वतःवर आत्मविश्वास ठेवून, माणुसकी ठेवून, विनम्रता ठेवून, सदाचार ठेवून, प्रामाणिकपणा ठेवून, स्वच्छता ठेवून, मन निर्मळ ठेवून वागतो, जो काम करतो, जो वर्तन करतो, या कष्ट मेहनत करतो, त्यालाच देव धावून येत असतो. म्हणून चांगली कामे करा, चांगलं वर्तन करा, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं ऐका, दुसऱ्यांना चांगले मार्गदर्शन करा, दुसऱ्यांना योग्य मार्गावर योग्य दिशा दाखवा. कोणाला फसवू नका, कोणाला लुबाडू नका. कोणाच्या मनमोकळे स्वभावाचा, चांगल्या स्वभावाचा, भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊ नका. मनात कपट ठेवू नका, जास्त अहंकार करू नका, अतिस्वार्थी बनू नका, खोटे बोलू नका, दुसऱ्यासोबत वाईट व्यवहार करू नका, दुसऱ्यासोबत वाईट वागू नका, दुसऱ्यांना वाईट बोलू नका. तरच देव, ईश्वर, परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या मदतीला धावून येईल. चांगल्या बोलण्यात, चांगल्या वागण्यात, चांगल्या व्यवहारात ईश्वर आहे, परमेश्वर आहे. म्हणून थोडा विचार करा, चांगला विचार करा आणि दुसऱ्यांना शक्य झाले तर मदत करण्याचा प्रयत्न करा, सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांची मदत करणं शक्य नाही झाले तर त्याचं वाईट तरी करू नका, दुसऱ्याचं वाईट तरी चिंतू नका, दुसऱ्याचं नुकसान तरी करू नका.
दुसऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करा, दुसऱ्यांना चांगला सल्ला द्या, दुसऱ्यांना योग्य मार्ग दाखवा, योग्य दिशा दाखवा. परंतु कोणालाही चुकूनही वाईट दिशा दाखवू नका, वाईट मार्ग दाखवू नका, वाईट काही सांगू नका, त्याची चूकभूल करू नका आणि त्यांना वाईट मार्गदर्शन करू नका. कारण चांगल्या वागण्यात, चांगल्या बोलण्यातच ईश्वर आहे, परमेश्वर आहे. आपलं हे मुख मंदिर आहे आणि या मुखातून निघणारे बोल हे ईश्वराचे आहे. म्हणून आपल्या मुखाने चांगलं बोला, गोड बोला. आपल्या मुखी गोडी असू द्या, गोडवा असू द्या. आपल्या तोंडातून, आपल्या मुखातून निघणारे हे जे बोल असतात ते प्रेमळपणाचे, चांगल्यापणाचे, सुंदरपणाचे, दुसऱ्याचा फायदा करण्याचे असले पाहिजे. आपल्या तोंडातून दुसऱ्यासाठी कधीच वाईट बोल निघाले नाही पाहिजे, दुसऱ्यासाठी कधीच वाईट विचार निघाले नाही पाहिजे. दुसऱ्यासोबत उलट चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा. शक्यतो त्यांची मदत करा. दुसऱ्याचं वाईट चिंतू नका, दुसऱ्याचा वाईट विचार करू नका, दुसऱ्याच्या परिस्थितीवर, दुसऱ्याच्या स्थितीवर हसू नका, कोणाची मत्सरी करू नका, कोणाला चिडू नका, कोणाला हिंदू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणाची निंदा नालिस्ती करू नका. तर चांगले वागा, चांगले बोला. दुसऱ्याच्या संकटाला धावून जा, दुसऱ्याच्या मदतीला धावून जा, दुसऱ्याची मदत करा, दुसऱ्यांना सहकार्य करा. आपल्याकडून जेवढं घडलं, आपली जेवढी ऐपत आहे तेवढी दुसऱ्यांना मदत करा, दुसऱ्यांना सहकार्य करा. तर तुमच्यावर देव प्रसन्न होईल आणि तुमच्या मदतीला, तुमच्या संकटाला धावून. जीवन हे संघर्षमय आहे, जीवन हे संकटमय आहे, जीवन हे समस्यामय आहे, जीवन हे दुःखमय आहे. म्हणून जसे दुःख येतात, जसे संकट येतात, जशा समस्या येतात, त्या येणाऱ्या समस्याचा निकाराने, धैर्याने सामना केला पाहिजे. जिथे सुख तिथे दुःख असतेच, जिथं यश तिथं अपयश असतेच, जिथं आनंद तिथं दुःख असतेच. जिथं संकट समस्या असतात तेथे त्या संकट समस्याचा निकाराने सामना करता आला पाहिजे, धैर्याने सामना करता आला पाहिजे. कारण केवळ सुखच मिळणे शक्य नसते, केवळ यशच प्राप्त होणे शक्य नसते. म्हणून केवळ यशच मिळत नाही, या केवळ सुखच मिळत नाही, तर दुःखाचाही उपभोग घ्यावा लागतो, अपयशाचाही सामना करावा लागतो. सतत आनंद आणि सुख मिळत नाही, तर संकट, समस्या, अडचणीचाही सामना करावा लागतो. म्हणून दुःखातच सुख असते, अपयशातच यश असते आणि संकट, अडचणी, समस्यातच आनंद लपलेला असतो. म्हणून दुःखाला, संकटाला, समस्याला, अडचणीला घाबरून जाऊ नका, भयभीत होऊ नका. तर या संकटाचा, या अडचणीचा, या समस्याचा, या दुःखाचा निकाराने, धैर्याने सामना करा. आणि जो संकटाचा, समस्याचा, अडचणीचा, दुःखाचा निकाराने, धैर्याने सामना करतो, संघर्ष करतो, लढा देतो, त्यालाच देव धावून जात असतो, देव त्याचीच मदत करत असतो. परंतु जो संकटाचा सामना करीत नाही, दुःखाचा सामना करीत नाही, अडचणीचा सामना करीत नाही, समस्याचा सामना करीत नाही, जो भयभीत होतो, जो भीतो, जो दुसऱ्याच्या जीवावर जगतो, जो आळशी असतो, त्याला देव कधीच मदत करत नाही, त्याच्या मदतीला देव कधीच धावून जात नाही. म्हणून मित्रांनो,
दुसऱ्यांची मदत करा, दुसऱ्यांना सहकार्य करा आणि येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा, दुःखाचा, संकटाचा निकाराने, धैर्याने सामना करा. तर तुमच्यावर देव प्रसन्न होईल आणि तुम्हाला आनंदी ठेवेल. जीवन जगण्यासाठी काम तर करावंच लागतं, कष्ट करावंच लागतात. कारण कष्ट नाही केले, काम नाही केलं तर तुमचं पोट भरणार नाही, तुमचं जीवन चांगलं चालणार नाही. म्हणून तुम्हाला चांगलं सुंदर जीवन जगण्यासाठी, चांगलं रमणीय जीवन जगण्यासाठी, चांगलं छान जीवन जगण्यासाठी काम करावंच लागेल, कष्ट करावेच लागतील, धडपड करावीच लागेल आणि दुःखाचा, संकटाचा, अडचणीचा, समस्याचा सामना करावाच लागेल. कारण यातच खरी मजा आहे. कष्ट आणि काम करण्यातच खरी मजा आहे आणि कष्ट आणि काम करण्यातच ईश्वर प्रसन्न होतो. म्हणून देव हा सर्वत्र आहे, सगळीकडे आहे, चराचरात आहे, प्रत्येक माणसामध्ये आहे. फक्त त्या माणसानं आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं राहणं, आपलं व्यवहार करणं चांगलं सुंदर ठेवलं पाहिजे. जास्त हाव करू नये, जास्त लालच करू नये, जास्त अहंकार करू नये. कारण जो जास्त लालची असतो, जो अहंकारी असतो, जो जास्त हाव ठेवतो, जो भनभन करतो, जो किती दिलं तरीही आनंदी होत नाही, समाधानी होत नाही, त्याला देव कधीच पावत नाही, त्याला देव कधीच प्रसन्न होत नाही, त्याच्यामध्ये त्याला देव कधीच राहून जात नाही आणि तो कधीच सुखी नसतो. लालची, अहंकारी, घमंडी, पाखंडी, ढोंगी, सोंगी, नाटकी, फसवी, लुबाडी हा माणूस कधीही सुखी नसतो, आनंदी नसतो. चांगली कामे करा, कष्ट मेहनत करा, कष्ट मेहनत करून जीवन जगा. दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहू नका, आळशी बनू नका, निष्काळजीपणा फेकून द्या, आळसपणा फेकून द्या, कंटाळापणा फेकून द्या. झटा, राबा, संघर्ष करा, लढा द्या, तर तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुम्हाला देव प्रसन्न होईल आणि तुमचं जीवन आनंदी, सुखमय, रंगमय होईल. देवाला फक्त प्रार्थनेची गरज आहे, चांगल्या गोष्टीची गरज आहे, चांगल्या वागण्याची गरज आहे, चांगल्या बोलण्याची गरज आहे, चांगल्या राहण्याची गरज आहे, स्वच्छतेची गरज आहे, चांगल्या संस्काराची गरज आहे. देवाला कशाचीही गरज नाही. देवाला फक्त तुम्ही एक प्रार्थना केली तर बस. म्हणून देवाला रोज प्रार्थना करा, देवाचं नामस्मरण करा. देवाच्या नामस्मरणात खूप अफाट शक्ती आहे, अपार शक्ती आहे. सतत देवाचं नामस्मरण करा. देवाला गरज आहे फक्त नामस्मरणाची, प्रार्थनेची. देवाला नारळ फोडायची गरज नाही, देवाला कोण्या वस्तूची गरज नाही, कशाचीच देवाला गरज नाही. देवाला गरज आहे फक्त नामस्मरणाची, प्रार्थनेची. आणि देवाचं सतत नामस्मरण करा. कारण देवाच्या, पांडुरंगाच्या, ईश्वराच्या, परमेश्वराच्या नामस्मरणात खूप अपार शक्ती आहे, विलक्षण शक्ती आहे. म्हणून देवाचं नामस्मरण करा. शुद्ध मनाने, निर्मळ मनाने, पवित्र मनाने, सुंदर मनाने देवाचं नामस्मरण करा. हसत खेळत, आनंदात, प्रेमाने देवाचं नामस्मरण करा. देवाच्या नामस्मरणात प्रचंड शक्ती आहे. देवाचं नामस्मरण करताना मन प्रसन्न होतं, आनंदी होतं, खूप आनंद वाटतो, प्रसन्न होतं. मंदिरात गेल्यावर खूप प्रसन्न मन होतं, आनंदी मन होतं. दुष्ट विचार पळून जातात, चांगले विचार येतात. मनात चांगले विचार येतात. अशा या देवाच्या नामस्मरणात खूप अपार शक्ती आहे. देवाच्या नामस्मरणामुळे आपले दुष्ट विचार सगळे नष्ट होतात, आपले संकट दूर होतात, आपल्या समस्या दूर होतात, आपल्या अडचणी दूर होतात, आपले दुःख दूर होतात. आपल्याला कोणतंही विघ्न येत नाही. फक्त पवित्र मनाने, शुद्ध मनाने, निर्मळ मनाने, चांगल्या मनाने देवाचं नामस्मरण करा, भजन कीर्तन करा.
देवाला पापड पसरायची गरज नाही, ढोंग सोंग करण्याची गरज नाही, देवाला कशाचीच गरज नाही. फक्त देवाचं नामस्मरण करा, शुद्ध मनाने, निर्मळ मनाने, पवित्र मनाने देवाचं नामस्मरण करा, देवाची प्रार्थना करा. रोज मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्या, नामस्मरण करा. म्हणजे झालं. मग बाकी पापट पसऱ्याची, ढोंग सोंगाची कशाची देवाला गरज नाही. फक्त नामस्मरणाची, प्रार्थनेची देवाला गरज आहे. म्हणून मित्रांनो, देव हा निराकार आहे, देव हा विशालमय आहे, देव हा विस्तीर्ण आहे. पूर्ण जगात देव आहे. म्हणून देवाचं रूप हे खूप अखंड आहे. देव हा एक प्रचंड विशालकारी आहे. देवाची महिमा गायला शब्द कमी पडतील, देवाचं कौतुक करायला शब्द पुरी होणार नाही, देवाचं वर्णन करायला शब्द शिल्लक राहणार नाही. एवढी महिमा, एवढी कीर्ती देवाची आहे. अशा या देवाचं नामस्मरण करा, शुद्ध मनाने, चांगल्या निर्मळ मनाने, गोडीने, आवडीने, इच्छेने, आनंदाने, प्रेमाने, स्वइच्छेने, हसत खेळत देवाचं नामस्मरण करा. कारण देवाच्या नामस्मरणात विशाल शक्ती आहे, अपार शक्ती आहे. काही लोक या देवाचा, देव या शब्दाचा उपयोग करून लोकांना फसवत आहे, लोकांना लुबाडत आहे. त्या लोकांच्या अडाणीपणाचा, भोळेपणाचा, मोकळेपणाचा, चांगल्यापणाचा फायदा घेऊन ते लोकांना फसवत आहेत, लुबाडत आहेत, त्यांना मूर्ख बनवत आहेत, त्यांचा गैरफायदा घेत आहेत. अशा ढोंगी पाखंडांना, अशा ढोंगी सोंगींना चांगली अद्दल घडवली पाहिजे. कारण ते सर्रास लोकांची लूट करत आहेत. कोण्या ना कोण्या कारणाने, कशा ना कशा कारणाने तो लोकांना मूर्ख बनून, त्यांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन, त्यांचा मनमोकळ्या स्वभावाचा फायदा घेऊन, त्यांच्या चांगल्या सुंदर वागण्याचा फायदा घेऊन त्यांना फसवत आहेत, लुबाडत आहेत. म्हणून लोकांनी जागृत व्हावे. भोंदू, ढोंगी, सोंगी, मूर्ख लोकांच्या नादी लागू नये, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, त्यांचं काही ऐकू नये, त्यांचं ऐकून त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या जीवनाचा सत्यानाश करू नये. कारण देवाला कशाचीच गरज नाही, लक्षात ठेवा. देवाला गरज आहे फक्त नामस्मरणाची, देवाला गरज आहे फक्त प्रार्थनेची, देवाला गरज आहे फक्त सुंदर विचाराची, देवाला गरज आहे फक्त निर्मळ मनाची, देवाला गरज आहे काम कष्टाची, देवाला गरज आहे चांगल्या बोलण्याची, चांगल्या राहण्याची, चांगल्या संस्काराची, चांगलं ऐकण्याची, चांगलं राहण्याची, चांगला व्यवहार करण्याची आणि माणूस म्हणून राहण्याची. म्हणून देवाला कशाचीच गरज नाही, देवाला पापड पसरायची गरज नाही, देवाला देखाव्याची गरज नाही. तर देवाला गरज आहे प्रार्थनेची, नामस्मरणाची. म्हणून आपलं काम करत करत, या काही करत करत फक्त मुखाने देवाचं नामस्मरण करा, गोडी आवडीने देवाचं नामस्मरण करा. देवाच्या नामस्मरणाने मन प्रसन्न होते. सकाळी सकाळी देवाचं नामस्मरण केल्याने सर्व कामे चांगली होतात, सर्व कामे सुंदर होतात. अभ्यासात, कामात मन लागतं. कारण देवाच्या नामस्मरणामुळे
मन तन सर्व प्रसन्न होते, हृदय प्रसन्न होते, एक अंगामध्ये एक वेगळी शक्ती येते, एक पवित्रता येते, एक शुद्धता निर्माण होते, एक निर्मळता येते आणि आपलं मन देवाच्या नामस्मरणामुळे प्रफुल्लित होते, अगदी सुंदर होते। एवढी अफाट शक्ती या नामस्मरणात आहे। देवाच्या नामस्मरणामुळे आपलं जीवन सुंदर, सुखी, रंगमय होते। म्हणून देवाचं नामस्मरण करा, बाकी देवाला कशाची गरज नाही। सकाळी सकाळी असो, संध्याकाळी असो, दुपारी असो, केव्हाही देवाचं नामस्मरण तुम्ही करू शकता। त्याला काही बंधन नाही, काही मर्यादा नाही, काहीच नाही। केव्हाही तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता। मनात आलं तेव्हा तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता। आवडीने गोडीने केव्हाही देवाचं नामस्मरण करू शकता। देवाचं नाव केव्हाही घेऊ शकता, केव्हाही घेऊ शकता। काम करत करत या काही करत करत देवाचं नामस्मरण करू शकता। देव हा शब्दच किती पवित्र आहे। 2 अक्षरी शब्द आहे, पण या शब्दाचा अर्थ खूप अगाध आहे, विस्तीर्ण आहे, विशाल आहे। देव हा शब्द अखंडित आहे, अमर्यादित आहे, विशाल काय आहे, विशालमय आहे। म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्या चांगल्या वागण्यात, आपल्या चांगल्या बोलण्यात, आपल्या चांगल्या राहण्यात, आपल्या चांगल्या व्यवहारात ईश्वर आहे, परमेश्वर आहे। पण कुणालाही बोलताना चांगलं बोला, काही ऐकताना चांगलं ऐका, कुणासोबतही चांगला व्यवहार करा, कुणासोबतही चांगलं वर्तन करा। कोणाच्या परिस्थितीवर, कोणाच्या स्थितीवर हसू नका, कोणावर जळू नका, कोणावर वाईट नजर ठेवू नका, थोड्याशा कारणाने चिडू नका, भांडण करू नका, मारामारी करू नका, राग क्रोध येऊ देऊ नका। कारण राग क्रोधामुळे, भांडण केल्यामुळे, मारामारी केल्यामुळे, चिडचिडपणा केल्यामुळे आरोग्य बिघडते, जीवनाचा सत्यानाश होतो आणि अशा वेळेस देव धावून येत नाही। कारण तुम्ही चुका करसाल, तुम्ही स्वतःहून चुका करसाल, मी वाईट वागसाल, तर देव कसा धावून येईल? कारण देव धावून येत असतो चांगल्या कामाला। म्हणून तुम्ही चांगली कामे करा, योग्य कामे करा, योग्य निर्णय घ्या, समजदारपणा ठेवा, शहाणपणा ठेवा, व्यवस्थितपणा ठेवा, पद्धतशीरपणा ठेवा, चांगुलपणा ठेवा, माणुसकी ठेवा, नम्रता ठेवा, दुसऱ्यांचा आदर करा, दुसऱ्यांचा सन्मान करा, दुसऱ्यांचा मान ठेवा, दुसऱ्यांना चांगलं बोला, दुसऱ्यांसोबत चांगलं राहा, व्यवहार चांगला करा, मन विचार सुंदर ठेवा, काम कष्ट करत राहा, कोणालाही दुखी करू नका, कोणालाही नाराज करू नका, कोणाचं मन दुखवू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणाचाही अनादर करू नका, कोणाचाही तिरस्कार करू नका। शक्य झाले तर आपल्याकडून दुसऱ्याची मदत करा, जेवढं तुमच्याकडून शक्य झाले, जेवढी तुमची ऐपत आहे तेवढी दुसऱ्यांची मदत करा, परंतु दुसऱ्याचं नुकसान कधीही करू नका, दुसऱ्याचं वाईट कधीही चिंतू नका। तुमच्या हातून जर चांगलं होत असेल तर दुसऱ्याचं वाईट करू नका। मित्रांनो, स्वतः चांगले राहा, दुसऱ्यांनाही चांगलं ठेवा, स्वतःही चांगले जगा, दुसऱ्यांनाही चांगलं जगू द्या। काही भोंदू पाखंडी लोकांमुळे भोळ्या चांगल्या मनाच्या माणसांना फार त्रास होतो।
जे ढोंगी पाखंडी लोक असतात, सोंगी ढोंगी जे असतात, जे मूर्ख लोक असतात, त्यांचा डाव साधून पुढच्या माणसांना फसवण्याचा प्रयत्न करतात आणि आपली संधी साधून घेतात. दुसऱ्यांना गोडगोड बोलून आपला फायदा करून घेतात. हे जे भोंदू ढोंगी सोंगी लोक असतात ते प्रथम फार गोड बोलतात, तुमची स्तुती करतात, तुमची प्रशंसा करतात, तुम्हाला असं गोड बोलतात, साखरासारखं गोड 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 बोलतात आणि तुमची फार स्तुती करतात आणि या तुम्ही भळून जाता. परंतु तुम्हाला हे समजत नाही ते आपली स्तुती का करतात, आपलं गुणगान का गातात, आपल्याशी एवढं गोड गोड का बोलतात. त्यांना तुमच्याशी काय घेणं देणं नसतं. त्यांना घेणं देणं असतं तुमच्या प्रॉपर्टीची, तुमच्या संपत्तीची, तुमच्या पैशाची घेणं देणं असतं. आणि असं गोड गोड बोलून तुमचं कौतुक करून, तुमची प्रशंसा करून तुमच्या जवळची सर्व संपत्ती ते हडपून घेतात, तुम्हाला लुटतात, तुम्हाला लुबाडतात, तुम्हाला मूर्ख बनवतात. म्हणून अशा ढोंगी पाखंडी सोंगी लोकांच्या नादी लागू नका, यांचं काही ऐकू नका आणि यांच्यापासून सावधान राहा, सतर्क राहा. ढोंगी पाखंडी सोंगी मूर्ख लोकांपासून सावधान राहा, सतर्क राहा. कोणावरही विचार करूनच विश्वास ठेवा. सतत देवाचं नामस्मरण करा, प्रार्थना करा. चूक झाली असेल तर देवाला माफी मागा आणि पुन्हा तशी चूक करू नका. वारंवार चुका करू नका. कोण्या वस्तूला, कोण्या माणसाला या कशालाही दोष देऊ नका. तुमच्याकडून ज्या चुका झाल्या, तुमच्याकडून जी चूक झाली ती मान्य करा आणि ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न करा. त्या चुकीची दुरुस्ती करा. चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा. ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा आणि पुन्हा चुका होऊ नये यासाठी तुम्ही सतत सावधान राहा, सतर्क राहा. कोणतंही काम व्यवस्थितपणे करा, विचार करून करा. सर्वांसोबत प्रेमाने वागा, प्रेमाने बोला, प्रेमाने राहा, समजून सवरून राहा. काही करण्या अगोदर पुढे होणाऱ्या परिणामाचा विचार करा. म्हणून कोणतेही काम विचार करून करा. जिद्द ठेवा, आवड ठेवा, गोडी ठेवा, इच्छा ठेवा, संयम ठेवा, सहनशीलता ठेवा, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, ध्येय ठेवा, जाणीव ठेवा, दूरदृष्टी ठेवा, माणुसकी ठेवा, नम्रता ठेवा, विनम्रता ठेवा, तत्परता ठेवा, सावधानता ठेवा, समाधान ठेवा. तुमचं जीवन सुंदर होईल आणि देवाचं सतत नामस्मरण करा. कारण सर्वत्र देव आहे. देवाशिवाय काही नाही. ईश्वर सर्वत्र आहे. या ईश्वरामुळेच हे जग आहे. देव हा सृष्टीचा पालन करता आहे, सृष्टीचा रचयिता आहे, विश्व निर्माता आहे, जग निर्माता आहे. ईश्वरामुळेच हे जग निर्माण झालेलं आहे. म्हणून अशा ईश्वराचं, अशा भगवंताचं नामस्मरण करा. कारण नामस्मरणात खूप अपार शक्ती आहे. ईश्वर चांगल्या कामाला मदत करत असतो, चांगल्या गोष्टीला धावून येत असतो आणि आपल्याला सतत आपला ईश्वर सतत कशा ना कशाने तरी कारणाने, कोण्या तरी कारणाने आपला ईश्वर सतत सावधान करत असतो. देवाचा, ईश्वराचा आपल्याकडे इशारा असतो. तू असं वागू नको, तू असं करू नको, तू चांगला वाग, तू चांगलं राहा, दुसऱ्याचं नुकसान करू नको, दुसऱ्यांना फसवू नको, दुसऱ्यांना लुबाडू नको. असा देवाचा आपल्याकडे इशारा असतो. देव आपल्याला सांगत असतो. देव आपल्याला नेहमी सतर्क, सावधान करत असतो. परंतु ते आपल्याला समजत नाही. परंतु देवाचं लक्ष या पूर्ण जगाकडे, या पूर्ण सृष्टीकडे नेहमी असतं. म्हणून देव सर्वांना सावधान करत असतो. जो वाईट मार्गाला जातो, जो वाईट दिशेला जातो, जो वाईट करण्याचा प्रयत्न करतो, जो दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करतो, जो वाईट दिशा निवडतो,
त्याला देव सूचित करत असतो, त्याला त्या वाईट कामापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला सतत इशारा करत असतो, त्याला सतत सावधान करत असतो. परंतु हे माणसाला समजत नाही आणि ज्याला समजलं त्याचं जीवन सुखाचं आहे, आनंदाचं आहे. म्हणून ईश्वराचं नामस्मरण करा आणि ईश्वरांच्या सूचना, ईश्वरांचा इशारा लक्षात ठेवा. म्हणून वाईट कामे करू नका, कुणाचं नुकसान करू नका, कुणाचं वाईट चिंतू नका, कोणाच्या परिस्थितीवर, कोणाच्या स्थितीवर हसू नका, कोणाची मस्करी करू नका, कोणाला चिडू नका, कोणाचा अपमान अनादर करू नका, चोरी करू नका, कोणाचं लुटू नका, कोणावर जळू नका, कोणावर वाईट नजर ठेवू नका, आणि मनात कपट ठेवू नका, अहंकारी बनू नका, क्रोधी बनू नका, रागीट बनू नका. प्रेम ठेवा, सदाचार ठेवा, माणुसकी ठेवा, नम्रता ठेवा, विनम्रता ठेवा, मुखी गोडी ठेवा, मन सुंदर ठेवा, विचार सुंदर ठेवा, जिद्द आवड ठेवा, इच्छा तयारी ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, ध्येय ध्यास जाणीव ठेवा, कर्तव्याचं पालन करा, सुंदर वागा, चांगलं वागा, आणि शक्य झालं तर दुसऱ्याची मदत करा. कष्ट मेहनत करा, कष्ट करत राहा, येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा सामना करा, दुःखाचा सामना करा, संघर्ष करत राहा, झटा राबा, प्रयत्न सोडू नका. तुमचे जीवन सुंदर होईल, सुंदर होईल. ईश्वराचं सतत नामस्मरण करा, देव तुमच्यावर प्रसन्न होईल. म्हणून लक्षात ठेवा, देव सर्वत्र आहे, देव चराचरात आहे, देव कणाकणात आहे, देव सर्वत्र आहे. देवाची महिमा अपार आहे, अगाध आहे. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.